धनगर आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। शिंदे समितीने बिहारमध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे। या आठवड्यात समिती तेलंगणा आणि मध्य प्रदेशात सुद्धा जाणार आहे। 3 राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल। अहवालानंतर आरक्षणाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या या समितीने बिहारमध्ये जाऊन माहिती घेतलेली आहे, अभ्यास केलेला आहे। या आठवड्यात तेलंगणा आणि मध्य प्रदेशात सुद्धा ही समिती जाईल। 3 राज्याचा आढावा घेतला जाईल। एकूणच सगळ्या परिस्थितीचा या समितीने बिहारमध्ये जाऊन आरक्षणासंदर्भात अधिक जाणून घेतलेलं आहे। धनगर आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट आता समोर येते। शिंदे समितीने बिहारमध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे आणि या आठवड्यात ही समिती आता तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जाणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सुरुवातीला बिहार, त्यानंतर तेलंगणा आणि मध्य प्रदेशात ही समिती जातीये। खरं तर काही दिवसांपूर्वीच सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली होती त्या समितीने बिहारमध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर आता ही समिती आहे ती मध्य प्रदेशमध्ये देखील जाणार आहे आणि तिथे सुद्धा सर्वेक्षण करणार आहे। मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजालाही कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबत राज्य सरकारकडून आता प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळतात आणि धनगर आरक्षणासंबंधी जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीने देखील आता इतर राज्यात जाऊन जे काही सर्वेक्षण आहे धनगर समाजासाठी कसं आरक्षण मिळवता येईल यासाठी आता तयारी सुरू केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच ही समिती आहे ती बिहारमध्ये जाऊन आलेली होती आणि तिथं सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि यापुढे आता तेलंगणा असेल त्याचबरोबर मध्य प्रदेश असेल या ठिकाणी जाऊन ही समिती अभ्यास करणार आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।